पण खरं आहे ऍक्च्युली स्वीटी मॅडमला जॉईन केलं ते नागरे मावशी यांनी त्यांनी सांगितलं माझी मुलगी ना जास्त बोलतच नाही घराच्या बाहेर जात नाही मला हे काम त्यांना याच्यासाठी द्यायचे की ते थोडंफार बोलतील परंतु त्यांनी त्यांचं घराचं एक सोडलं की त्यांनी मुंबईला टीम जमवली मुंबईला ते एक जॉईन केलं तर त्यांचं लेट नाईट सुद्धा करून दिलं ती छान सुद्धा आहे हे शक्य काय आहे की छोटा पॅक बळा झाला तर पुढे तीच गोष्ट पुढील आपण त्यांच्याकडनंच काही गोष्टी जाणून घेऊया की त्यांनी कशा पद्धतीने काम केलं आणि स्वीटी का अधिकारी जर हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो तर आपण घरी बसून आपल्या जवळच्या लोकांचे जे आहे ते 5-25 लोक आपण 25-30 लोक आरामात जमा करू शकतो आणि त्यांना जॉईन करू शकतो मी माझं काम घरी बसूनच केलेलं आहे माझा प्रयत्न असा असतो की रोज 2 नवीन लोकांना सांगण्याचा प्रयत्न करते प्रोडक्टविषयी त्यात जर मला कोणाकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जर आला तर मी त्यांना जॉईन करूनच देते मी तेवढी माझी कन्व्हिन्सिंग पॉवर ठेवली ते पण मी घरी बसून करते मला असं सांगायचं आहे की यामध्ये विनय सर आणि सचिन सर यांचा फार मोठा सपोर्ट आहे ते नेहमी आमच्यासाठी अवेलेबल असतात आणि रोज नव्याने पॉझिटिव्ह वाईब्स त्यांच्याकडनं आम्हाला भेटते त्यामुळे त्यांना थँक्यू आणि सर आणि मम्मीला थँक्यू तिच्यापुढे मीटिंग होती आहे बाकी प्रयत्न करत राहा आणि प्रयत्न पण निश्चित आहे थँक्यू पुढील जे काही बोलण्यासाठी सांगतो वैशाली मॅडम बोलावंच लागेल त्याच्या सांगितलं पहिला नाही तुम्ही जर एवढं काम करू शकता तर ते काम कसं केलं काय तेवढं सांगायचं काही कमी फक्त वेळा कमी धन्यवाद खूप छान दे मग काय होत नाही खूप छान मॅडम बघा आपला स्वतःचा जो काही व्यवसाय सेट आहे ते व्यवसाय करून हा एक व्यवसाय करू शकतो तर ते असं काय बिझनेसमॅन लोक काय करतात एका व्यवसायावर डिपेंड जे लाडक्या बहिणींचं सांगितलं मॅडमांनी उदाहरण ते असं आहे की ते पैसे खरंच कधी पण होतील माहित नाही परंतु त्या भावापेक्षा एक किंवा आयुष्यभर पैसे मिळवले त्याचं एक आयुष्य धन्यवाद हॅलो देयाने ओके मी सौ अश्विनी गिरीन साठे मला जेव्हा स्मिता मॅडमने फोन केला की 2 मिनिटं या मी म्हटलं 2 वाजता आहे आणि 2 मिनिटं बोलत आहे दुपारचे 2 वाजता आहे आणि 2 मिनिटं बोलत आहे म्हणजे असं म्हटल्याने फक्त 2 मिनिटं
खूप छान होतोय. मान्य सुषमा नायडू मॅडम, मी यांना इन्व्हाइट करतो की त्यांनी आपलं म्हणणं काम करावं. मॅडमांना विनंती आहे फक्त 2 मिनिटात आपल्या बरोबर पोहोचवायचं. तयार झालं पाहिजे जोरदार. मी आपल्या बाजूला आपल्याला उठवतो उठल जोरदार वाजले. नमस्कार, मी सुषमा नाईक. जवळपास 2 महिने झाले मी पुढचा आता बिझनेस सुरुवात केली. माझी लीडर आहे छाया कर्वे मॅडम. तर हा जो बिझनेस आहे हा बिझनेस म्हणून न बनता मी स्वतःसाठी हे प्रोडक्ट. तर हे जे प्रोडक्ट आहे हे खूप बेस्ट आहे. बऱ्याच लोकांनी आता बिझनेस म्हणून न बघता फक्त प्रोडक्ट आधी यूज करा. कारण काय असतं जेव्हा आपण प्रोडक्ट यूज करतो आपण कोणती पण गोष्ट जसं आपण साखर खाऊन बघितली तर आपण शेजारी मुलीला सांगू किंवा कोणातरी सांगू की गोड आहे की नाही. मी जेव्हा यूज करणार तेव्हा मला जी फिलिंग होईल प्रोडक्ट जर बेस्ट असेल तर आपल्याला काम करण्यात मजा येते. कारण काय असतं जे लोक असतात ना आपल्या एखाद्या माझ्या मैत्रिणी बऱ्याचशा ते माझ्या मैत्रिणी वगैरे या फक्त माझ्या विश्वासावर आलेले आहेत. प्रोडक्टबद्दल माहिती होती ना त्यांना नाही माहिती. तर मी यूज केलं मला छान वाटलं म्हणून मी माझ्या मैत्रिणींना सांगितलं. जेव्हा तुम्ही स्वतः प्रोडक्ट यूज करता तेव्हा तुम्ही ठामपणे विश्वासाने कॉन्फिडन्सने सांगू शकता की मी यूज केलं तुम्ही यूज करा. आता आपल्याला जर एखादं चांगलं बार्गेनिंग करतो आपण कुठेतरी दुकानात गेलो साडी घेतली किंवा काही घेतली आपल्याला जर वाटतं की साडी छान आहे तुझी छान भेटते दुकानदार तुम्हाला काही पेमेंट देणार नसतं तरी तुम्ही काय सांगा माझ्याकडून खास गिफ्ट असेल त्या व्यक्तीसाठी माझ्या टीमसाठी माझ्या टीमसाठी नक्कीच गिफ्ट असेल माझ्याकडून. तर पुढच्या वेळेस पण छान काम करा मैत्रिणी आणा. आता मागच्या वेळेस मला विश्वास नव्हता फक्त 30 ते 35 स्टेज आम्ही फर्स्ट टाइम होतो. सरांना म्हटलं हाऊसफुल असेल आणि खरोखर आज बसायला जाण्याचं झालं का तर प्रॉडक्ट आणि कंपनी लोकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद मॅडम, खूप छान पद्धतीने आपण आपलं मार्गदर्शन केलेलं आहे. तर पुढील जे काही 2 शब्द आपले विचार मांडण्यासाठी मी इन्व्हाइट करतो अशा व्यक्तीला ज्या व्यक्तीला घरातून निघताना खूप मोठे क्रायटेरिया आहे. आता मी त्यांच्याबद्दल सांगितलं ते स्वतः त्यांच्या काही गोष्टी अशा असतील की तुम्ही विचार करणार की यांना शक्य आहे तर मी पण करू शकते. तर मी दुसरे जे व्यक्ती आहेत त्यांना इन्व्हाइट करतो. मान्य अनिता गवांडे मॅडम यांना इन्व्हाइट करतो की यांनी आपले जे काही मनोगत आहे ते अगदी 2 मिनिटात आताच मांडावे. खूप जास्त वेळ नका घेऊ. मान्य अनिता गवांडे. नमस्कार, माझं नाव अनिता गावंडे आहे. मी सर्वप्रथम मला ज्यांनी जॉईन केलेले मी त्यांचे एकदम मनापासून आभार मानते कविता पाटील मॅडम. आणि ज्याही मला जॉईन आहेत मी त्यांचे पण आभार व्यक्त करते का माझ्या सांगण्यावरून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत जॉईनिंग केली. मी त्यांची पण आणि सर्व HLC परिवाराचे पण आभार व्यक्त करते. त्या सर्वांना या HLC मध्ये सर्वांना हा एक परिवार म्हणजे घरासारखा पूर्ण एक फॅमिलीसारखा हा परिवार आहे. जे कोणी जॉईन झालेले नसतील त्यांनी अवश्य प्रोडक्टमध्ये जॉईन व्हा, या HLC मध्ये जॉईन व्हा. मी तर स्वामीजी मला दिलेली की एक शेती आहे, या शेतीमध्ये मी जेवढी मेहनत घेणार तेवढंच मला याच्यात उत्पन्न मिळणार. म्हणून ही एक शेती म्हणून आपण वापर करूया कारण की पिढ्यापिढी चालणारी आहे आणि हे प्रोडक्ट असे कधी न संपणार आहे, प्रत्येक घरात लागणार आहे आणि या शेतीमधून आपल्याला सर्वांनाच खूप सारं उत्पन्न घ्यायचं आहे. त्याच्यामुळे सर्वांनी मला जय HLC. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. छान पद्धती. तर पुढे जे काही मनोगत व्यक्त करण्यासाठी मी जास्त वेळ न घेता इन्व्हाइट करतो मान्य मेघा दस्तुरे मॅडम आहेत. मेघा दस्तुरे मॅडम आहेत का? आले ना. खूप छान प्रतिसाद आहे. त्यांनी मला जॉईन करून बरोबर. ते म्हणतात मला गरज असते पण तुमच्या मुलगी असतील सुना असतील गोळीत असतील आणि तसं बघायला गेलं तर आम्हाला कोणती गरज आहे त्याची. परंतु आपल्या समजा आपल्यामुळे जर आपण ज्यांना देऊ त्यांचा जर एखादा त्रास बरा झाला तर मी जास्त वेळ नाही घेता मॅडमांना बोलायला देऊ. नमस्कार, माझं नाव आहे आणि मी माझ्या लीडर आहेत मॅडम. तर मी मोबाईलमध्ये स्टेटस करत होते मॅडमचं स्टेटस होतं त्याच्यावरती वॅक्स पावडर मॅडमची माझी जास्त काही ओळख नाही. आपण बोललेल्या वेगळ्या कसले मॅडम माझा असलेला आहे त्यांच्याकडे
प्रोडक्ट एकदाच भेट झाली तेव्हा मी बघितलं. नंतर स्टेटस बघितल्याबरोबरच मॅडमला विचारलं, लगेच मॅडम मला हे प्रोडक्ट पाहिजे, का की हे प्रोडक्ट माझ्या आई आहे ते बघितले होतं प्रोडक्ट. एका मिनिटात कुठलाही विचार न करता लगेच जॉईनिंग केली आणि मी तिथून पुढे मला बिझनेस वगैरे पाहिजेच नव्हता की बिझनेस वगैरे काय आहे, फक्त आरोग्यासाठी म्हणून मी हे प्रोडक्ट यूज केलं. तर मला फार छान वाटलं आणि त्याच्यामुळे मला बिझनेस पण समजला, त्याच्याने अधिक आनंद झाला. अशा भरपूर ज्या इथं सुरुवात करणाऱ्या त्या पहिल्या 2 लेडीज आहेत ते त्यांचा अनुभव शेअर करतील सांगतील. त्याच्या आधी मी त्यांचं नाव घेणं त्याचं थोड्या गोष्टी बोलतो. मी स्वतः त्यांना जॉईन केलंय. पहिले 22 दिवस त्यांनी मला बोलून उचलला नाही, सांगितलं पॅड आहे जॉईन आहे, नको या गोष्टी नको याच्यापासून लावून केलं नाही. बरं जॉईन तर केलं तिथून 8 दिवस त्यांनी कोणाला सांगितलं नाही, सांगितलं तर सगळंच सांगून दिलं. काय असं आहे का नको म्हणते साठी मात्र असं नको असं म्हणून केलं. मग मी त्यांना परत फोन बंद उचललं. मी एक दिवशी त्यांच्याकडे डायरेक्ट गेलो, सांगितलं काय प्रॉब्लेम आहे, जसं कोणी ऐकतच नाही, तुम्ही सांगता काय आणि असं असेल तोच प्रॉब्लेम सांगता ते चुकीचं. मग काय करायचं, मग कशा पद्धतीने सांगायचं त्यांना आम्ही सांगितलं शिकवलं. मग त्याच दिवशी म्हटलं फक्त तुमची जिथली मीटिंग आहे त्याच्यातल्या सगळ्या लोकांना बोलवा की आपल्याकडे देवाचा प्रसाद या. काहीच नव्हतं ॲक्च्युअली सगळ्यांना बोलवलं. 10 ते 12 लेडीज आले, त्याच्यात एक अश्विनी मॅडम ज्या बोलून गेल्या त्या पण होत्या. सगळ्यांना प्लॅन डेमॉन्स्ट्रेशन करून गेल्यानंतर सांगितलं हाच प्रसाद. त्याच्यात अश्विनी मॅडम पटकन जॉईन झाल्या. तिथून नंतर 8 दिवस परत स्विच ऑफ बोलत उचललं असं झालं. परत 8 दिवसानंतर त्यांच्याकडे गेलो, काम चालू केलं. तिथून जेव्हा ही व्यक्ती काम करायला सुरुवात केली, स्वतःचे फक्त 2-4 लोक आहेत पण त्याची टीम जर ऐकली ना तुम्ही स्वतः मला एवढे कमी दिवसात एवढं काम होऊ शकतं. खरंच अशा व्यक्तीकडनं जे व्यक्ती जसं स्वीटी करायला मला बघितलं बोलतायत त्यांच्याही पेक्षा कमी ते कधी बोलतच नाही. मान्य स्पीकर आहे मॅडम, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. वेलकम मॅडम. कमी वेळ आहे, फक्त 2 मिनिटं. खूप धन्यवाद. हे फक्त दुसऱ्यांदा वेळ आहे. एवढं तिसऱ्या प्रोग्राम बघा तुम्ही सगळेजण असणारच आहे. ह्या व्यक्तीमध्ये काय बदल असणार आहे असं प्रत्येक व्यक्तीमध्ये बदल होणार. पहिल्यांदा समोर येत नव्हती त्या गोष्टी असेल तर अशाच प्रमाणे एक अजून एक व्यक्ती आपल्याकडे ज्यांचं काम खूप मोठं आहे. जसं आपला प्लॅन कसा आहे छोटा पॅकेट बडा धमाका, तसं व्यक्ती कीर्ती छोटी पण त्याचं काम मोठं आहे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला कीर्ती लहान पण असेच आमचे मान्य निलिमा निकाल मॅडम यांना इन्व्हाइट करतो की त्यांनी आपले 2 मिनिटं फक्त मॅडम वेळ त्यांनी आपल्याकडे 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार. आणि सर्वात आधी मी डॉक्टर बोस ऑफिसरांची खूप खूप मनापासून धन्यवाद मानते, कारण त्यांनी मला ह्या कंपनीमध्ये जॉईन पण केलं आणि माहिती पण सांगितली. मला याची जाण आहे ना याच्याबद्दल काहीच नाही माहिती होतं, पण मी जॉईन झाली फक्त प्रोडक्ट, एक वॅक्स पावडर आणि सॅनिटरी पॅड. वॅक्स पावडर दुसऱ्या ठिकाण तर सॅनिटरी पॅड फर्स्ट. कारण सॅनिटरी पॅड हे आपल्या आरोग्यासाठी इतकं छान आहे की आता मी ते शब्दामध्ये पण नाही सांगू शकत, कारण आता सध्या कॅन्सरचं खूप प्रमाण वाढत आहे. मॅडम म्हणतात बिना माहिती जो अनुभव
डेमो द्यायला खूप छान आवडतं. कोणी मला वॅक्स पावडर मागितली ना तर मी वॅक्स पावडर द्यायला तर जाते, पण सर्वात आधी काय म्हणते, मी तुम्हाला पॅडचं पहिले डेमो देते. तुम्हाला जशी वरची सुंदरता पाहिजे ना तसं आतलं तुमचं ऑर्गन आहे, बरोबर? त्याच्यावर तुमचे काय काय साईड इफेक्ट होतात हे माहीत नाही पडत. वरती जर आपल्याला पुरळ आली, खाज झाली, आपल्याला माहीत पडतं. तसं इंटरनल माहीत पडतं आपल्याला नाही पडत. तसं की आपलं जे पॅड आहे ना खूप सुंदर, खूप छान, खूप मस्त आहे. कारण हे पॅड मी आधी पण दुसऱ्या कंपनीला जॉईन होती, फक्त पॅडमुळेच जॉईन झालेली आहे. कारण कॅन्सर मुक्त करायचं आहे, कॅन्सर मुक्त. आणि लेडीजला इतका त्रास होतो, इचिंग, रॅशेस, फंगल इन्फेक्शन, त्याच्यानंतर खाज येणे, पुरळ येणे, सूज येणे, त्वचा लाल होते, हॉस्पिटलमध्ये जाते, ट्रीटमेंट घेते, परत येते, बरोबर? त्याच्यानंतर दोन त्रास करून घेतो आपण डिस्पर्सचे पॅड यूज करून. एक तर प्लॅस्टिकच्या कपामध्ये आपण चहा तरी पितो का? गव्हर्नमेंटने बॅन केलं, बरोबर आहे? आणि प्लॅस्टिक तुम्ही किती नाजूक ठिकाणी यूज करतात त्याचे साईड इफेक्ट आपल्याला किती होतात गर्भाशयापर्यंत, बरोबर आहे? त्याच्यानंतर आता ज्या मुली आहेत हल्लीच्या त्यांना पिरियड्सच लवकर येत नाही, बरोबर आहे? एक रेग्युलर त्यांचे पिरियड्स आहेत. ते का आहे? कारण पिरियड्स यायला लागले तर आपण काय करतो, पॅड देतो. आज काय देतो, टीव्हीवर ऍड म्हणून देतो. आपल्याला कोणाला माहित नव्हतं, बरोबर आहे? मला सुद्धा नव्हतं माहित. मला हे 3.5-4 वर्ष आधी माहित पडलं की नाही हा पॅड खूप छान आहे. त्याच वेळेस गोस्वामी सर आणि आजही सर ज्यावेळेस माझे आमच्या कॉलेजमध्ये डेमो द्यायला आले ना, मी फक्त तो डेमो बघून जॉईन झाले. तेव्हापासून तर आजपर्यंत मी मेडिकलचा सुद्धा पॅड यूज केलेला नाही. आणि समोरच्याला पण रिव्ह्यू सोडून हे सांगते की तुम्ही पॅड छान यूज करा. 2 पैसे तुम्ही साठवा, एक साडी कमी घ्या, एक ड्रेस कमी घ्या, पार्लरमध्ये थोडा पैसा खर्च कमी करा, पण तुम्ही पॅड छान वापरा. हेच माझं सगळ्यांना त्यांना सांगणं आहे. आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. ज्या मैत्रिणी माझ्या आहेत, त्या मी एका शब्दावर बोलल्याने मला जॉईन झाल्या आहेत, त्यांच्या सगळ्यांचे पण मी मनापासून खूप खूप आभार मानते. आणि कोकणे सर, सचिन सर, थांबळे सर यांचे पण खूप खूप आभार. त्याच्यानंतर त्रिवेणी मॅडम, अश्विनी मॅडम, नयने मॅडम, बर्वे मॅडम, रश्मी मॅडम, त्या सगळ्या पण खूप खूप छान आहे. खूप मोठे रेखा मॅडम, मिसळ मॅडम. आणि तुम्हाला कधी पण कोणाला पण डेमोसाठी जर गरज वाटली ना, मला तुम्ही सांगा, मी नक्की येणार. सगळ्यांना मला सपोर्ट, मी अवेलेबल राहिली तर मी नक्कीच येणार. फक्त मला 1-2 दिवस आधी सांगा, कारण मी पण खूप ठिकाणी जात असते डेमो द्यायला. पण माझा सपोर्ट सगळ्यांना राहील. कारण हे जे आहे ना, आपण एक फॅमिली आहे, बरोबर? एक फॅमिली, तर एक फॅमिलीला सगळे सपोर्ट करतात. खूप छान मॅडम, खूप छान पद्धतीने तुम्ही तुमच्याबरोबर व्यक्त केलेले. इथे एक गोष्ट सांगायची आहे, मी जास्त वेळ न घेता त्यांना इन्व्हाइट करतो. मान्य डॉक्टर गोस्वामी सर यांना इन्व्हाइट करतो. तुमच्या जोरदार टाळ्यांनी त्यांनी आपलं म्हणणं व्यक्त करावं. नमस्कार. भूका लागला तुम्हाला? हे बघा कसं आहे माहिती आहे का, सरांनी आदरणीय सचिन सर खूप सुंदर प्लॅन दिला. कंपनीचे ओनर सन्माननीय संतोषजी कोकणे सर खूप सुंदर पद्धतीनं प्लॅटफॉर्म त्यांनी टाकला. आणि माझ्याबरोबर पहिल्या दिवसापासून ज्या विजय आयरे सर असतील, सन्माननीय निलिमा निकाळे मॅडम असतील, सन्माननीय महेश आयरे सर असतील, त्यानंतर सन्माननीय बर्वे मॅडम असतील, सन्माननीय रेश्मा डोलफोडे मॅडम असतील, सन्माननीय नैरे मॅडम असतील, सन्माननीय विषय मॅडम असतील, सन्माननीय भारती नामकर मॅडम असतील, ऑदर जेवढे काही लोक आहेत या लोकांनी माझ्यावर पहिल्या दिवसापासून विश्वास
ठेवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. मित्रांनो, आपल्या कंपनीमध्ये पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ज्या ॲडमिन आहेत, सन्माननीय त्रिवेदी खानदेशी मॅडम, त्यांचं नाव खानदेशी आहे, त्या खानदेशी नाही आहे, खूप सुंदर सर्व्हिस त्या देतात. आणि त्यानंतर सन्माननीय अश्विनी वाघमारे मॅडम, म्हणजे नावात वाघमारे आहे पण त्यांनी वाघ आजपर्यंत मारलेला नाही, पण खूप सुंदर आणि अप्रतिम त्यांचा सपोर्ट आम्हाला असतो. हे बघा मित्रांनो, जी लोक पडद्याच्या मागे काम करतात त्या लोकांना आठवणीत काढणं किंवा आठवण ठेवणं हे गरजेचं असतं. कारण हे बघा, पडद्यामागची लोक दिसत नाही पण पडद्यामागच्या लोकांचंच काम चांगलं असतं. येस ऑर नो? तर मित्रांनो, जे काही आपल्याला सचिन सरांनी, त्यानंतर सन्माननीय सकाळपासून आतापर्यंत भांबरे सरांनी खूप सुंदर आणि अप्रतिम सगळ्यांचं व्यक्तित्व त्यांनी जाहीर केलंय. तर मित्रांनो, मला असं वाटतं का तुम्हाला सर्वांना प्लॅन लक्षात आला असेल, डेमो लक्षात आला असेल. फक्त आता तुम्हाला एक करण्याची गरज आहे, ते म्हणजे तुमच्या घरी मीटिंग लावण्याची गरज आहे. प्रत्येकाला जर पैसे कोणाकोणाला पण कमवायचे आहेत, हात वर करा. हात ज्याला ₹1,00,000 पाहिजे त्यांनी 2 हात वर करा, आणि ज्याला 10 लाख पाहिजे त्यांनी 4 हात वर करा. 4 नाही आहे, 2च आहे, बरोबर. तर मित्रांनो, मीटिंग लावा, कारण की मीटिंग तुमच्या घरी लावल्यानंतर ऑथराइज डेमो तुम्हाला दिला जातो, त्यानंतर ऑथराइज प्लॅन तुम्हाला दिला जातो. होतं काय माहितीये का, बऱ्याचशा वेळेस तुम्ही हे ₹250 सांगितले जातं, परंतु बरेचसे लोक काय सांगतात की ₹250 डेली इंक्रीज. येतं लक्षात? काय होतं, ₹1000 भरल्यानंतर ₹250 डेली देणं शक्य आहे का? नाही. पण ज्यावेळेस आता मार्केटमधला प्रश्न येतो, तर हा जो प्लॅन आहे, हा प्लॅन ऑथराइज पर्सनकडे तुम्ही खाली जाऊ द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये 100% 50,000 असेल, 10,000 असेल, 20,000 असेल, ₹1,00,000 असेल, हे तुमच्या घरामध्ये येतील. पैसे तुम्हाला पाहिजे आहे, परंतु वेळ मी दिला पाहिजे. वेळ दिला पाहिजे की नाही? येस ऑर नो? तुमच्या घरचे किती तास काम करतात, म्हणजे किती पैसा येतो? इथं 50,000 ज्यांच्या घरात येतात महिन्याला, अशी किती लोक मला हात वर करा. 50,000 त्यांचे मिस्टर कमावतात, हात वर करा. अच्छा, 25,000 किती जण कमावतात, त्यांचे हात वर करा. असं काही नाही बरं का. काही लोक जे ना भावड्यावाने म्हणतात का बाबा पगार कोणाला सांगू नये, वय कोणाला सांगू नये, असं काही नाही. हा जगाचा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे आणि असं काहीच नाही. म्हणजे वय आणि पगार हा मी म्हणतो सांगावा, कारण हे ब्रह्मांड असं आहे की या ब्रह्मांडामध्ये जी वाचा तुम्ही टाकता ती 4 पट होऊन तुमच्याकडे येते. वय नाही, पैसा. येते लक्षात? म्हणजे तुम्ही म्हणाल मी जर वय सांगितलं माझं 4 पट होऊन रिटर्न येईल, तर असं चालणार? तर मित्रांनो, ब्रह्मांडाला जो आदेश तुम्ही देता तो आदेश परिपूर्ण करण्यासाठी ते अंतर्मनापासून तुम्हाला सांगायला लागतं. मी 50,000 कमवतो, मी ₹1,00,000 कमवतो, मी ₹2,00,000 कमवतो, तर तुमच्याकडे येतील ना. येस ऑर नो? तर कुणाला ₹50,000 हवे आहे महिन्याला? आता हप्त्याला? हे बघा, एक गोष्ट सांगू तुम्हाला, आयुष्यामध्ये निर्लज्ज बना. जर निर्लज्ज बनले तर पैसे कमवा, अदरवाइज ते जे आहे ना ऍडजस्टमेंट लाईफ जी असते, ती ऍडजस्टमेंट लाईफ मधून आपण निघतच नाही बाहेर. काय होतं माहितीये का, आपण बाजूच्याला बघून बाजूचा हात वर केला तर मी हात वर करेन, बाजूच्याला टाळी वाजवली तर मी हात वर करेन, किंवा बाजूच्याला टाळी वाजवली तर मी वाजवेन. ही जी आपली टेंडन्सी आहे ना, ही टेंडन्सी कळत न कळत चेंज करणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटतंय का? हॅलो, समजतंय सगळ्यांना? माझा आवाज जास्त होतोय? आवाज जास्त होतो का? मग पैसे नाही पाहिजे तुम्हाला? मग किती लोक येणार आहे हप्ताभरामध्ये घरी मीटिंग लावणार आहे? 100 लोक आहे हॉलमध्ये, 100 लोकांमधून 10 हात ओर नाही. मित्रांनो, विषय समजून घ्या, विषय समजून घ्या. मला तुम्हाला सांगायचं कारण असं आहे का महिला, आपल्या कंपनीचं ब्रीद वाक्य आहे महिला सशक्तीकरण आणि कॅन्सर मुक्त भारत अभियान. काय? महिला सशक्तीकरण. महिला सशक्तीकरण म्हणजे काय? महिला सकाळी 5 वाजेपासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत काम करत असते. येस ऑर नो? तरी पण एक प्रश्नचिन्ह असतं, तू घरी काय करते? अच्छा, तुला काय काम आहे? येस ऑर नो? अच्छा, हे किती जणांना वाटतं असं सत्य बोलतोय माणूस असं बोलता? अच्छा, मग तुम्ही एवढे हात वर केले, तुम्हाला पैसे नाही पाहिजे? तुम्ही चहा बिस्किट खायला आले की नाही ना? तर मित्रांनो, घरी मीटिंग लावा. हे बघा, सचिन सर असतील, मी असेल, ऑथराइज पर्सन असतील, ते सर्व मीटिंग अटेंड करतात, सर्व नॉलेज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतात, आणि जे नॉलेज तुम्हाला मिळतं ते नॉलेज खाली पास झालं पाहिजे.
इथं कसं माहितीये का, इथं तुम्ही एकटा माणूस पैसे कमवणार नाही. इथं जर तुम्ही 2 लोक जोडले आणि त्या 2 लोकांच्या माध्यमातून 4 झाले, 4चे 8 झाले, 8चे 16 झाले, 16चे 32 झाले, म्हणजे 2 लोक आल्यावर तुम्हाला जर कधी समजा 250 रुपये मिळत असतील तर 10 लोक आल्यावर 1000 रुपये मिळतील. येते लक्षात? 8 लोक आल्यावर किती मिळतील? 2000 रुपये. येते लक्षात? म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, तर तुम्ही मीटिंग लावा. मीटिंगवर भर का देतोय मी, कारण की ऑथोराइज माहिती खाली जाईल, ऑथोराइज डेमो खाली जाईल आणि जी लोक आहेत ती डेमो शिकतील. किती जणांना डेमो शिकायचा आहे? क्या बात आहे. आता किती जणांकडे इंजेक्शन आहे, जे लोक जॉईंट आहेत, जे सिरिंज आहे? हे बघा, आपल्याला करोड रुपये कमवायचे आणि एक सिरिंज नाही आपल्याकडे. आपण तुम्ही विचार करा, लीडर आपल्याकडे येतो आणि आपण तोंड घेऊन लगेच सुटतो त्याच्या मागे. येस और नो? मला सांगा, अपलाईन म्हणजे भोपटी घेऊन फिरणारा माणूस नाही. अपलाईन म्हणजे कोण आहे? अपलाईन म्हणजे कोण आहे? ज्यांनी तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिली तो कोण आहे? कोण आहे? अपलाईन म्हणजे तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी ज्या व्यक्तीने दिली तो असा व्यक्ती आहे का त्याचा आदर तिथे तेवढंच झालं पाहिजे. तो तुमच्याकडे मनप्रसन्नतेने तुम्ही त्याला पगार देता का? नाही ना. आता तुम्ही पगार देत नाही, मग त्याच्याकडून कामाची अपेक्षा ठेवता, तर मग त्याच्याविषयी तुम्हाला चांगलं चांगलं सांगायला लागणार की नाही? येस और नो? पहिली गोष्ट तुम्ही इंजेक्शन घेणं गरजेचं आहे, एक ब्रश घेणं गरजेचं आहे. हे बघा, ब्रश आणि इंजेक्शन. ब्रश तर माझ्या माहितीनुसार ब्युटी पार्लरमध्ये जेवढ्या महिला जात असतील मॅक्सिमम महिलांकडे ते असं करायचं राहतं ना, पूर्ण लाल डाळ करायची जी काही ब्रश वापरला जातो तोच ब्रश आपल्याला लागतो. येस और नो? याच्यानंतर जे आहे आपल्याला एक पॅडचा बॉक्स लागतो आणि एक डेमोची पावडर लागते, बरोबर? एक आता बॉक्स तयार केला जातो, तर तो बॉक्स तुमच्याबरोबर असणं गरजेचं आहे. त्यानंतर वही आणि पेन असणं गरजेचं आहे. कोणीही व्यक्ती, ज्या व्यक्तीने डेमो घेतलाय, ज्याच्या घरी डेमो ठेवलाय, तर त्या व्यक्तीने कडून तुम्ही वही मागता कामा नाही. आता तुम्हाला सर एवढं काम सांगताय तुम्ही मित्रांनो, हे बघा, जर आपल्याला मोठं काम करायचं असेल ना, आपण मागच्या वेळेस 35-40 लोकांचा प्रोग्राम केला. आता जो प्रोग्राम केला हा 100+ लोकांचा आहे. आता सगळे लोक घड्याळाकडे पाहताय, काहींना पोरं आणायला जायला असतील, काहींना घरी जायचं असेल, काहींना भूक लागली असेल, काही व्हॉटएव्हर जे काम असेल. मित्रांनो, दररोजचं नाही. येस और नो? दररोजचं आहे ना. दररोजच्या राहण गाडग्यामधून आपल्याला 2 मिनिटं बाहेर निघायचं आहे आणि जर बाहेर निघायचं आहे, मोठे पैसे कमवायचे, आपल्या मिस्टरांना सपोर्ट करायचा आहे. काय करायचं आहे? मिस्टर असतील तर मिस्टरांना सपोर्ट करायचा आहे, भाऊ असेल भावाला सपोर्ट करायचा आहे, वडील असतील तर वडिलांना सपोर्ट करायचा आहे. येते लक्षात? मित्रांनो, जर कधी समजा तुम्ही 10,000 रुपये तुमच्या नवऱ्याच्या हातामध्ये दिले महिन्याकाठी, भारी वाटेल कधी त्यांना? येस और नो? आज जेवढा जो व्यक्ती प्रेम करतो तो त्याच्या दुप्पट करेल की नाही? पैसा दिल्यावर काय काय नाही हो. त्याच्यामुळं एकदम प्रांजळपणे तुम्हाला सांगतो का मित्रांनो, डेमो लावा, प्रांजळपणे किट तयार करा आणि आपली जेवढी मंडळी इथं आलेली आहे, मॅक्सिमम जॉईंट मंडळी आहे, या मंडळीने प्रॉपर डेमो, प्रॉपर सगळ्या गोष्टी पास झाल्या. येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येकाने जे काम घेतलंय आधी, म्हणजे तुम्ही जॉईन तर असं काही शोक म्हणून जॉईन झाले का? येस और नो? पैसे सगळ्यांना पाहिजे ना, तर सगळ्यांनी डेमो लावा, सगळ्यांनी प्लॅन हातात घ्या आणि सर्व आदरणीय जेवढे काही आज हॉटेल स्टाफ असेल, त्यानंतर आमचा ऍडमिन स्टाफ असेल, त्यानंतर जे काही सकाळपासून आतापर्यंत जी कार्यरत लोक होती त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथं वेळ दिला, तुम्ही आलात, आमच्या वेळेला जे काही मान सन्मान दिला याबद्दल सुद्धा आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप छान, तुमचं हे प्रेम खूप छान वाटलं. हा जो आहे ना, हे एक कंपनी नाही, मी याला कंपनी समजतो. आता माझ्याकडचं कोणीच हॅलो, माझ्यानंतर आता कोणीच नाही, मी शेवट बोललोय, थोड्या वेळ सहन करा. खूप वेळ झाला, सगळ्यांना जायचा कल्पना आहे. शेवटची 3 मिनिटं घेतो. ओके, मला बोलायला तेवढा अधिकार आहे का? 2-3 मिनिटं आहे ना माझ्याविषयी सांगायला, आहे ना. मी तुम्हाला प्लॅन सांगितला, प्रोडक्ट सांगितला, माझी माहिती सांगतो. माझं नाव सचिन गरो, बाय प्रोफेशन टीचर,
पण शिक्षकाची नोकरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची नोकरी सोडून मी मार्केटिंग करतो. हॅलो, मला एक कळून चुकलं. घंटा वाजवली की शाळेत जायचं, घंटा वाजली की बाहेर जायचं, आपल्याला जमणार नाही. आपण घंटेच्या दारावर नाही, आपण काहीतरी वेगळं करायचं. लक्षात आलं, देवाने एक कला दिली आहे, बोलता येतं, आपल्या बोलण्याचा चांगला उपयोग व्हावा म्हणून या पुस्तकामध्ये. ठीक आहे. ज्या दिवशी एक प्रोग्राम होता, त्या प्रोग्रामला आज आम्ही पाहुणे म्हणून गेलो होतो. त्या प्रोग्राममध्ये आम्ही पुरुष मंडळी, पुढच्या लाईनीमध्ये 7-8 लोक बसले होतो आणि आमच्या पाठीमागं 500+ महिला होत्या. त्या कार्यक्रमाला आम्ही प्रमुख पाहुणे होतो. 500+ महिला होत्या. कार्यक्रम होता 8 मार्चचा, महिला दिनाचा. आणि कार्यक्रमामध्ये पुढे स्टेजवरती डॉक्टर भोसले, साताऱ्याचे गायनेक स्पेशलिस्ट आहे, महिलांच्या सगळ्या आजारांवरती काम करतात, त्यांचा प्रोग्राम होता. आणि त्यांनी 1 तास मासिक पाळी ह्या विषयावरती माहिती दिली. तर ते पहिल्या रोमध्ये ऐकताना इतकं बोर झालं, हे काय ऐकतं, आपला काय संबंध आहे का विषयाचा, नाही, बोर झालं. बरोबर. पण ते सांगत असताना त्यांनी सांगितलं की आज मार्केटमध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या मार्केटमध्ये काय म्हणजे कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे, ब्रेस्ट कॅन्सरचं वाढत चाललं आहे, आणि त्याला प्रमुख कारण आहे. आणि त्यांनी बॅगमधून प्रोडक्ट बाहेर काढलं, विस्परचं पॅकेट, ते ऑरेंज कलरचं विस्पर पॅकेट वगैरे यांची काढलं आणि सांगितलं की याला सगळ्याला प्रमुख कारण आहे हे पॅकेट. शॉक झालं. आणि याचा मी तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेट करून देण्यासाठी स्टेजवरती काही व्हॉलेंटिअरला पुढे बोलवतो. त्यांनी या मी स्टेजवरती डेमो करणार आहे. त्यांनी असं म्हणायचा उशीर आणि मी तातडीने उठलो स्टेजकडे गेलो. मी जसं स्टेजकडे जायला उठलो तर सगळ्या महिला हे कशाला चालले होते, याला काय कळतं, याचा काय विषय असू द्या, हरकत नाही. मी गेलो स्टेजवरती, उभा राहिलो. माझ्याबरोबर काही 4 महिला पण वाटलं त्यांना की आपला विषय समजून घेतला पाहिजे, त्याही आल्या. जशा मगाशी माझ्या भोवती काही महिला उभ्या होत्या, तशा मी त्या डॉक्टरांच्या भोवती उभे राहिलो. आणि डॉक्टरांनी तो जो काही डेमो आहे तो मी तुम्हाला 10 मिनिटात करून दाखवला. डॉक्टरांनी 1 तास लावला. त्यांनी अतिशय बारकाईने प्रत्येक गोष्ट सांगितली, प्रत्येक लेअर सांगितली, सगळं. ज्यावेळी त्यांनी त्याच्यावर पाणी टाकलं आणि सांगितलं की कोणतं ओलं आहे, कोणतं सुटे, चेक करा. तुम्ही काय बिल पहिले चेक केलं, हे बघा तुम्ही असते. त्या महिला कशा असतात, तुम्हाला तरी मी माहिती आहे, विषय माहिती आहे, त्याचं काठापासून चालू आहे, पुढे माहिती वेगळा झाला आहे, त्या कशा असतात. ओके, हरकत नाही. ज्यावेळेस बघा की कुठलं कोरडं आहे लगेच तुम्ही चेक करू, कुठलं ट्राय वाटते हे लगेच तुम्ही बघतोय, तुझे चिक मी बघतोय, हे जेली बघा कशी लगेच. सिंपली समजून घ्या, हे तुम्ही जॉईन झाला, तुम्ही ए केला, बी केला आणि तुमच्या टीम मध्ये सी आला. एड झालं ना आता 3 मिनिटं. हां, ओके. तुम्ही स्वतःचा ए केला, तुम्ही स्वतःचा बी केला आणि सी ए कडनं आला किंवा बी कडनं आला, तर तुमची पहिली बायनरी किती मिळणार आहे? हॅलो, 250 रुपये. तुम्हाला वाटलं की हे 250 रुपये ऐवजी तुम्ही कंपनीतनं 1000 रुपये किमतीचे प्रोडक्ट घेऊ शकता. हॅलो, जोडी आहे तर खात्यावर पैसे किती येणार आहे? 250. तुम्हाला वाटतं की 250 रुपये, तर तुम्ही 1000 रुपये किमतीचे प्रोडक्ट घेऊ शकता. 1000 रुपये किमतीचे किती प्रोडक्ट येतील? 5 प्रोडक्ट. 5 प्रोडक्ट तुम्ही 100 ला घेतले, किती पैसे येतील? याच्यापेक्षा डबल. आणि 200 ला केलं तर पुरे 1000 रुपये. ओके, ही ऑफर तुम्हाला सगळ्या लोकांना आजपासून लागू आहे. पहिला बेनिफिट. ओके, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो. इथे तुम्हाला टीम बनवायला पण मदत होईल. नेक्स्ट म्हणजे आता कंपनीचा आजपासून एक नवीन प्रोडक्ट लॉन्च होते, ते रिपर्चेसचा. कशाला? रिपर्चेसचा. किती लोकांना मॅग्नेटिक मॅट्रेस माहिती आहे? मॅग्नेटिक मॅट्रेस अशी एक गादी, ती चुंबकीय गादी असते, जी अंतरायची, शांतपैकी झोपायचं. झोपल्यानंतर सुद्धा 700+ आजार तुमचे बरे होऊ शकतात. किती? जी रक्ताभिसरण संस्थेसंदर्भात काम करते, तुमचे सगळे आजार बरे करू शकते, अशी गादी मॅग्नेटिक मॅट्रेस जिला म्हणतात. ओके, तिच्या फक्त साध्या झोपल्याने तुमचे आजार बरे होणार आहेत, तुम्हाला खूप सारे बेनिफिट मिळणार आहे. अशी मॅग्नेटिक मॅट्रेस आज मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्यांमध्ये किती रुपयाला मिळते? तर कमीत कमी, हॅलो, 5000 रुपयाला. कुठेही जा तुम्हाला 5000 रुपयाला मिळते. आपल्या कंपनीने आज तीच मॅग्नेटिक मॅट्रेस, हाय पॉवर, हाय क्वालिटी, हेल्दी लाईफस्टाईलचं अपकमिंग प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे. ₹2500.
ओके. तर तुम्ही ते रिपर्चेसला ज्यावेळेस तुम्ही घ्याल तर त्याच्यावरती टीममध्ये 15 लेवलला पैसे पण मिळणार. म्हणजे तुमच्या टीमच्या लोकांनी गादा घेतल्या झोपायला तर तुम्हाला झोपले पैसे. क्या बात, बढिया. आणि थोडे 2 ते 3 दिवसानंतर म्हणजे गोस्वामी सर आम्ही सगळे लोक चर्चा करून त्या मॅग्नेटिक मॅट्रिक्सच्या रिपर्चेस वरती तुम्हा सगळ्या लोकांना विमानाचं बसवायचं टार्गेट लावलं. खालून ओव्हर बघितलंय उडताना नाही का, वरून खाली बघा काय दिसतं, मग मजा येते है ना. ओके. सो एक छोटीशी स्टोरी 1 मिनिटाची आणि कार्यक्रम संपला. जाताना तिथे मस्त चहा ठेवलाय, सिप चहा घ्यायचा. तुम्हाला सगळ्या लोकांना जे ब्राउचर मिळालंय त्याच्यामध्ये एक आहे सॅनिटरी पॅडचं आणि दुसरं आहे त्या मॅग्नेटिक मॅटर. ही माहिती तुमच्यावरती आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या टीममध्ये प्लॅन मीटिंग कराल त्यावेळेस तुमचे जे काही सिनियर लोक आहेत त्याच्या संदर्भात सखोल माहिती देतील. शेवटची सुंदरशी गोष्ट घरी घेऊन जा. माझी गोष्ट संपल्यानंतर बिंदास उठायचं, चहा पाणी घ्यायचं आणि आपल्या घरी